सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाने प्रभाग क्रमांक 16 अ मधून आयु शालिनी राजेंद्र वाघ यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या शालिनी वाघ यांनी प्रचारात विकासाचा अजेंडा पुढे ठेवला आहे। पाणी पुरवठ्याची समस्या सोडवणे, रस्ते व गटारांची दुरुस्ती, पथदिवे, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिलांचे सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला आहे। शब्द नव्हे तर काम हे ब्रीद घेऊन त्या मतदारांसमोर जात असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न महापालिकेत ठामपणे मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। आयु शालिनी राजेंद्र वाघ यांचे निवडणूक चिन्ह ऑटो रिक्षा असून मतदारांनी विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड करावी असे आवाहन करण्यात आले आहे। मतदान गुरुवार 15 जानेवारी 2027 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होणार आहे। सर्व मतदार बंधू आणि भगिनींना जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र, नमस्कार। जे माझं अस्तित्व आहे, ज्यांनी आम्हाला घडवलेलं आहे, मला घडवलेलं आहे, ते परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी आज माझ्या प्रचाराला सुरुवात करत आहे। माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्रपणे विनंती करते, मी तुमच्यामधील एक सामान्य भगिनी आहे। मी कोणी बिल्डर नाही, कोणी बल्लंड पैशावाली महिला नाही, मी सामान्य जनतेची एक भगिनी आहे, तुमच्यातील एक भगिनी आहे। मतदार बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, बंधू आणि भगिनींनो, एक वोट तुमचे माझ्यासाठी, एक वोट द्या आणि तुमच्यामधील या भगिनीला विजय करा। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान, नमस्कार। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए महिला जिल्हा अध्यक्ष आहेत। मी सत्तेत नसताना जनतेची सेवा केलेली आहे। इलेक्शन आले म्हणून मी आता मैदानात उतरलेली नाही समाजाच्या सेवेसाठी। मी पहिल्यापासून एक सामान्य कार्यकर्ते असल्यापासून समाजाची सेवा करते। त्याच्या पाण्याच्या समस्या आहेत, इथं राहणाऱ्या सार्वजनिक जनतेच्या समस्या आहेत, या सर्व समस्या मी आतापर्यंत सोडवत आलेले आहे। आणि इथून पुढेही मी ज्या समस्या आहेत, रस्ता, पाणी, सर्वात जास्त समस्या म्हणजे पाणी आणि रस्ता आणि महिलांचे प्रश्न आहेत, ते सोडवण्याचे मी प्रयत्न करेन। माझा शब्द नाही, माझं वचन आहे का हे सर्व प्रश्न तुम्ही जर मला साथ दिली तर मी हे सर्व प्रश्न सोडवीन। जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।